नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील सरांना. सुनील पाटील सर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करतात, म्हणजे UPSC, MPSC, त्याचबरोबर SSC आणि बँकिंगच्या परीक्षांसाठी सुद्धा. शॉर्टकट टेक्निक वापरून विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्याचबरोबर ऑडिओ, व्हिडिओ आणि ऑनलाईन टेस्ट या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी इफेक्टिव्ह पद्धतीनं कशी करायची याचा फार छान गायडन्स देतात. चला भेटूया स्पेक्ट्रम अकॅडमीच्या सुनील पाटील सरांना. नमस्कार सर. नमस्कार. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता. आपण नेहमी बघतो की शाळा कॉलेजांमध्ये तर परीक्षा चालूच असतात. तर त्या परीक्षा, आमच्या साध्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा ह्याच्यात काय फरक आहे सर? तुम्हाला प्रश्न खूप साधा वाटेल, पण आम्हाला सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी मी एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करते. शाळा कॉलेजमधल्या ज्या परीक्षा असतात त्यांना एक टेक्स्टबुक असतं, डिफाईन सिलेबस असतो. बरोबर. त्याच्या बाहेरचे प्रश्न शक्यतो त्या परीक्षांना येत नाही. आणि पारंपरिक परीक्षा ज्या आहेत शाळा महाविद्यालयांच्या, त्याच्यामध्ये ठराविक अभ्यासक्रम, चाकोरीबद्ध प्रश्न आणि त्याचं ठराविक पद्धतीने साच्याबद्ध उत्तर लिहिलं की मार्क्स मिळतात. बरोबर. खास करून या परीक्षांमध्ये ज्ञानापेक्षा मेमरीची टेस्ट होते की ज्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेच्या 3 तासामध्ये वर्षभर केलेला अभ्यास असेल किंवा काही मुलं आदल्या रात्री अभ्यास करतात, तो आठवतो. म्हणजे ज्यांची शॉर्ट टर्म मेमरी चांगली असेल ते सुद्धा अशा परीक्षांमध्ये 1-2 दिवस आधी खूप चांगला अभ्यास करतात, पेपर लिहून येतात, नंतर वाटल्यास ते विसरून पण जातात, पण तरी त्यांना चांगले मार्क्स मिळतात. तर थोडक्यात ही मेमरीची टेस्ट आहे. आणि दुसरं कौशल्य म्हणजे लिखाण कौशल्य, ज्याला कागदावर चांगलं लिहिता येतं, ज्याचं अक्षर चांगलं आहे, टाईम मॅनेजमेंट, असे विद्यार्थी लिखाण कौशल्य आणि मेमरी या दोघांमुळे चांगले मार्क्स या परीक्षांमध्ये मिळवतात. बरोबर. परंतु काय झालं, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये या स्किल सेटपेक्षा त्या विद्यार्थ्याला जे नॉलेज आहे त्याचं ॲप्लिकेशन करता येतं का, त्याला संकल्पना समजल्या आहेत का, तो स्वतः विचार करू शकतो का, म्हणजे नॉलेज, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि लॉजिक या सगळ्यांचा मेळ घालणारे प्रश्न स्पर्धा परीक्षांना असतात. फारच महत्त्वाचा फरक आहे हा. म्हणजे तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगितलं की पाठ्यपुस्तकाच्या आधारे शाळा कॉलेजांमध्ये प्रश्न डिझाईन केलेले असतात, व्हेरॅज स्पर्धा परीक्षांमध्ये एक नागरिक म्हणून तुम्हाला किती समजलेलं आहे आयुष्याबद्दल, समाजाबद्दल, कुठल्याही विषयाबद्दल, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, शाळा कॉलेजच्या परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असतात. परीक्षा पास झालं की विद्यार्थी पुढच्या वर्गात जातात. बरोबर. पण ह्या ज्या परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा, ह्या एलिमिनेशनसाठी असतात, योग्य उमेदवाराला निवडण्यासाठी आणि बाकीच्यांना रिजेक्ट करण्यासाठी. म्हणजे सिलेक्शन आणि रिजेक्शन हे 2 क्रायटेरिया असतात. तर शाळा कॉलेजच्या परीक्षांमध्ये पासिंग पर्सेंटेज असतं. 35% 40% गुण मिळाले की विद्यार्थी पात्र होतो, पुढच्या वर्गात पुढे जातो. बरोबर. सर, आपल्याला स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे, हे विद्यार्थ्यांनी कोणत्या वयात ठरवलं पाहिजे आणि ठरवल्यानंतर कधी तयारी सुरू केली पाहिजे, कशी तयारी सुरू केली पाहिजे? ज्यांना स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचं, प्रशासनामध्ये जायचं, UPSC, MPSC, SSC अशा परीक्षा द्यायच्या असतील, तसं म्हटलं तर योग्य वेळ असते 12वी नंतर. 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा झाल्या, तोपर्यंतचा अभ्यास जर त्याने चांगला केलेला असेल तर 12वी नंतर अगदी फर्स्ट इयर डिग्रीपासून तो अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकतो, फोकस्ड वेने सुरुवात करू शकतो. डिग्रीचा अभ्यास करता करता, म्हणजे पदवीच्या अभ्यासासोबतच जर त्याने परीक्षेची तयारी सुरू केली तर हमखास यश मिळतं. आत्ता त्याहीपेक्षा मुलं आधीपासून सुरुवात करतात. अगदी 8वी 9वी 10वीमध्येच जर विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच वृत्तपत्राचं वाचन असेल, अवांतर ज्ञानाची पुस्तकं असतील, त्या वाचण्याच्या सवयी लावल्या तर त्यांचा एक माइंडसेट तयार होतो. पुढे ज्या स्पर्धा परीक्षा द्यायचा त्याचा पाया पक्का होतो. आणि मी अजून पुढे जाऊन सांगेल, शालेय स्तरावर पण स्पर्धा परीक्षा होतात. स्कॉलरशिपची परीक्षा अगदी 4थीला 7वीला होते. ऑलिम्पियाडच्या परीक्षा होतात, प्रज्ञाशोध सारख्या परीक्षा किंवा इतर परीक्षा होत असतात. तर अशा सगळ्या परीक्षांना जो तो विद्यार्थी बसला शालेय स्तरापासूनच, तर स्पर्धा परीक्षांची तयारी त्याची चांगल्या प्रकारे होत असते. मला विशेष जिव्हाळा आहे या विषयाबद्दल, कारण माझी स्वतःची तयारी चालू होती स्पर्धा परीक्षेला बसण्याची. मी पुण्याला पाळंदे सरांकडे क्लासला जायला लागले होते, पण तेव्हाच मला माझा पहिला सिनेमा मिळाला
माझी फार इच्छा होती सर प्रशासकीय सेवेमध्ये यायची, आणि त्यातही पोलीस विभागाबद्दल मला विशेष आदर आहे, त्यामुळे तिथे रुजू होण्याचीही इच्छा होती. पण आता भूमिकांमध्येच जितकं मला काम करता येते त्यावर समाधान मानावं लागतं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलं तयार झालेली आहेत. नुसतीच तयार झालेली नाही आहेत, तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि ते आपल्या नागरिकांची सेवा करतायत. मुलांना शिकवताना तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरता जेणेकरून मुलांना 100% यश मिळतं परीक्षेमध्ये? मूलतः ह्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धकांना मागे टाकून ज्या जागा उपलब्ध असतील, पदं उपलब्ध असतील, त्याच्यामध्ये त्यांची निवड होणं महत्त्वाचं असतं. मग ती IIT JEEची परीक्षा असेल, नीटची असेल, CETची असेल, चांगल्या प्रोफेशनल कोर्ससाठी लिमिटेड सीट्स अवेलेबल असतात. त्याच्यासाठी त्या पहिल्या रँकमध्ये आपण येणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षाचा आपण विचार जर केला UPSC MPSC याच्यामध्ये पण लाखो मुलं परीक्षा देतात, पण काही शेकडोनच विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात. बरोबर आहे. मग त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम असतो त्याचं संपूर्ण आकलन, संकल्पना समजून घेणं, त्याच्यावर आमचा जास्त भर असतो. संकल्पना समजून देताना त्या थोड्या ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये, त्याचप्रमाणे क्लिष्ट संकल्पना असतील तर त्या अजून सोप्या करून कशा सांगता येतील त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो. संकल्पनांचं उपयोजन कसं करायचं, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, मग डे टू डे लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील किंवा स्पर्धा परीक्षेमधले प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील, त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रॅक्टिस, सराव त्याला खूप महत्त्व असतं. त्यांचा सराव आम्ही चांगला करून घेतो आणि एक्झामचं सिम्युलेशन म्हणजे प्रत्यक्षात एक्झामची त्यांना द्यायची 3 तासाची 2 तासाची, त्या टायमिंगमध्ये टाईम मॅनेजमेंट करून अशा मॉक टेस्ट घेतल्या जातात. मग त्याच्यातून त्यांच्या स्पर्धा परीक्षांची, प्रवेश परीक्षांची भीती कमी होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. बरोबर. आणि नुसतंच स्पर्धा परीक्षा नाही तर तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेची तयारी करून घेता, तर त्या अनुभवाबद्दल सांगाल का? कारण मी असं पाहिलंही क्लासेस असतात ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे असतात, तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमचा अनुभव जो आहे तो विस्तारित स्वरूपात विद्यार्थ्यांना देऊ करता. काय झालं की स्पर्धा परीक्षा डिग्रीनंतर तर विद्यार्थी देतातच, बरोबर, पण अगदी 12वी पासून पण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्याव्या लागत असतात. हो. आणि या प्रवेश परीक्षांची तयारी शालेय अभ्यासक्रमासोबत होतेच असं नाही. शाळा कॉलेजमध्ये काय की बोर्डाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडनं करून घेतली जाते. बरोबर. पण अखिल भारतीय स्तरावरच्या मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, फार्मसीच्या किंवा तत्सम ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांसाठी थोडे वेगळे स्किल सेट लागतात. जसं स्पर्धा परीक्षांचे स्किल सेट वेगळे असतात, तसं प्रवेश परीक्षांना अभ्यासक्रम NCERTचा असेल, स्टेट बोर्डचा असेल, पण प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. आणि त्यामुळे त्या प्रश्नांची तयारी होणं, स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर त्यांची तयारी करून घेणं याचा आम्हाला मोठा अनुभव असल्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून एंट्रन्स एक्झामची पण विद्यार्थ्यांची तयारी करून घेतोय. आणि त्यांना त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जसं आम्ही घडवतो तसं मेडिकल इंजिनिअरिंगसाठी ज्या प्रवेश परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं, त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड त्यांना टीच करणं, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी डेव्हलप करणं, टाईम मॅनेजमेंट, खास करून शॉर्टकट ट्रिक्स असतात. बोर्ड किंवा कॉलेजच्या एक्झाममध्ये उत्तर स्टेप बाय स्टेप लिहिलं तर मार्क्स मिळतात. या एंट्रन्स एक्झाममध्ये उत्तरं लिहायची नसतात, तर प्रश्नाच्या खालीच उत्तरं दिलेली असतात, फक्त योग्य उत्तर निवडायचं असतं. बरोबर. मग प्रश्नाचं उत्तर न सोडवता पण ट्रिकी पद्धतीने उत्तर कसं निवडायचं, एलिमिनेशनच्या पद्धतीने चुकीचे पर्याय कसे निवडायचे, योग्य पर्यायापर्यंत कसं पोहोचायचं, तर ह्या ट्रिक्सचा आमचा हातखंड आहे शिकवण्याचा. आणि म्हणून मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पण आम्ही त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतो आणि आजवर मोठ्या संख्येने विद्यार्थी IITमध्ये, एम्समध्ये, नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशित झालेले आहेत. बरं सर, आता तुमचे जे क्लासेस आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही शिकवता का तुमच्याकडे शिक्षकांची टीम आहे? मी सुद्धा शिकवतो आणि त्याचप्रमाणे तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक हे अध्यापनाचं काम करत असतात. बरं. आपण असं अनेकदा बघतो सर की अनेक मुलं त्यांच्या पद्धतीने अभ्यास करत असतात, या परीक्षांचा मेहनत घेत असतात, रात्रंदिवस जागून अभ्यास करतात, भरपूर वाचतात, पण तरीही अपेक्षित ते यश मिळत नाही आणि मग निराशा येते. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना काही दुसरे पर्याय आहेत का? त्यांना निराशेतनं बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? कारण एक विद्यार्थी फक्त नाराज होत नाही,
तर अख्खं कुटुंबच निराश होतं. तर तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? कसे विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्याच्यातून मोठं स्वप्न बघतात, महत्त्वाकांक्षा बाळगतात, तेव्हा जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढे प्रयत्नही मोठे असायला पाहिजे. प्रयत्न मोठे असणं म्हणजे हार्डवर्कला तर सबस्टिट्यूट नाहीच आहे, पण त्याला स्मार्ट वर्कची जोड देता आली पाहिजे. बरं. कारण आजकाल काय झालं, ChatGPT असेल, AI असेल, हे जे मॉडर्न टूल्स आलेत, ऑडिओ व्हिडिओ माध्यमं असतील, त्याच्यातून सुद्धा ज्ञान आपल्यापर्यंत मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. शेवटी या स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा याच्यामध्ये जे टॉपर असतील ते सक्सेसफुल मानले जातात आणि जे बॉटमला राहतात मग ते रिजेक्टेड किंवा मग ते दुर्लक्षित बरोबर. मानले जातात. मग अशा वेळेस या विद्यार्थ्यांनी एक तर अभ्यास करताना एक स्ट्रॅटजी लाँग टर्म डिसाईड करणं, 1 वर्ष 2 वर्ष जेवढा काही कालावधी त्यांनी डेडिकेट करायचा ठरवला आहे त्याची प्रॉपर स्ट्रॅटजी असणं, त्या स्ट्रॅटजीवर इम्प्लिमेंट करणं, त्या स्ट्रॅटजीला थोडं डिव्हाइड करणं, डेली स्ट्रॅटजी, वीकली स्ट्रॅटजी, मंथली स्ट्रॅटजी, स्वतःचं इव्हॅल्युएशन करत राहणं की परीक्षेची डिमांड काय आहे आणि रोजच्या रोज आपण जो अभ्यास करतोय तो त्या योग्य दिशेने चालला आहे का. मग त्यासाठी वीकली मॉक टेस्ट देणं, मंथली मॉक टेस्ट देणं, त्याच्यामधून स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, स्वतःच्या स्ट्रेंथ आयडेंटिफाय करणं, वीकनेस शोधून काढणं, त्याच्यावर पुढच्या काळामध्ये काम करणं. असं जर केलं तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा असू द्या, प्रवेश परीक्षा असू द्या, यशस्वी होतातच. तरी विद्यार्थी अयशस्वी झालेच तर त्यांनी प्लॅन बी नेहमी तयार ठेवला पाहिजे. बरं. म्हणजे फक्त एक महत्त्वाकांक्षा असेल म्हणून त्या परीक्षेची तयारी करणं हे बरोबर आहे, पण आपली स्वतःची कुवत ओळखणं आणि त्याच्यासाठी त्याच्यावर काम करणं आणि ते नाहीच झालं तर UPSC किंवा MPSCमधून अगदी अधिकारी व्हायचा विचार केला असेल, पण त्याच अभ्यासाचा उपयोग करून सरळ सेवेच्या परीक्षा असतात, संयुक्त प्रवेश परीक्षा असतात, बरं. कंबाईनच्या परीक्षा असतात, म्हणजे क्लास 2 वर्ग अधिकारी पदासाठीच्या परीक्षा, सरळ सेवेच्या क्लर्क असेल, तलाठी असेल त्याच्यासाठीच्या परीक्षा, बँकेत क्लेरिकल किंवा अधिकारी पदाच्या परीक्षा, SSCच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा. मग असा जर प्लॅन बी त्यांनी तयार ठेवला तर अशा छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये ते सहज यश मिळवू शकतात आणि मग अगदी निराश होण्याची, डिमोटिवेट होण्याची तशी गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे ते त्याच्यातून सावरतात. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही क्षेत्रासाठी ॲप्लिकेबल आहे असं मला वाटतं. जसं माझ्या क्षेत्रात प्रत्येकजणच सुपरस्टार होऊ शकत नाही. कोणाला तरी कुठलं तरी काम करावंच लागतं. कधी-कधी तुम्हाला टेलिव्हिजनवर काम करता येईल कदाचित. कदाचित सिनेमामध्ये एक वेगळ्या सहाय्यक कलाकारांच्याही भूमिका असतात, त्यात काम करता येईल. कधी नाटकात तुम्हाला प्रमुख भूमिका मिळू शकेल. तर असे पर्याय आपण डोळसपणे शोधत राहिले पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. सर, आम्ही तुमच्याबद्दल जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही शिकवण्याच्या पद्धतींमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमांचाही उपयोग करता. त्याबद्दल जरा खुलासा करून सांगाल का? अभ्यासक्रमातल्या ज्या क्लिष्ट संकल्पना असतात आणि जो कंटाळवाणा टॉपिक असतो, खास करून असे टॉपिक जो ऑडिओ व्हिडिओ स्वरूपाचा उपयोग करून शिकवले तर विद्यार्थ्यांना लाँग टर्मसाठी लक्षात राहतात, त्यांचा शिकण्यामधला इंटरेस्ट वाढतो, आवड निर्माण होते आणि ती लाँग टर्म मेमरीमध्ये ते विषय त्यांचे राहतात. तर आम्ही खास करून प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संकल्पना असतील, जास्तीत जास्त विषय असतील, हे ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये शिकवायचे. त्याच्यासाठी अगदी मग इमेजेस, ग्राफिक्स, 3D ॲनिमेशन्स, ॲक्च्युअल व्हिडिओ शूट्स, अगदी जीवशास्त्रासारखा विषय, बायोलॉजीसारखा विषय जिवंत करून आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन लाईव्ह शूटिंग करणं आणि ते टीचिंग एड म्हणून वापरणं इथपर्यंत आमचे शिक्षक मेहनत घेतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये आवड निर्माण होते आणि शिवाय त्या संकल्पना त्यांना लाँग टर्मसाठी लक्षात राहतात. त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीने स्वतःचं यूट्यूब चॅनल डेव्हलप केलेलं आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्याला फॉलो करतायत. त्या चॅनलवर मग स्पर्धा परीक्षा असतील, प्रवेश परीक्षा असतील, त्याच्याशी संबंधित ज्या संकल्पना असतात त्यांचे ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातलं कंटेंट आम्ही तर रोज पब्लिश करत असतो. त्याचप्रमाणे रेडिओ MPSC गुरु नावाचा एक इंटरनेट रेडिओ, भारतातला पहिला इंटरनेट शैक्षणिक रेडिओ आम्ही सुरू केला आहे. लाखो विद्यार्थी तो रेडिओ ऐकतात. म्हणजे फक्त ऐकूनसुद्धा विद्यार्थ्यांनी श्रवणीय असे स्वरूपात जर आम्ही कंटेंट डिलिव्हर केलं तर विद्यार्थी ऐकूनसुद्धा अभ्यास करत असतात. खास करून अंध विद्यार्थी असतील त्यांना त्याचा फायदा होतो, गृहिणी असतील, स्वयंपाक करता करता, घरातलं काम करता करता, विद्यार्थी असतील जिम करत असताना, प्रवास करत असताना आमचा रेडिओ ऐकून पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि मोठ्या संख्येने त्यांना स्पर्धा परीक्षेतून यश पण मिळाले अशा ऑडिओ व्हिडिओ माध्यम किंवा रेडिओचा वापर करून. किती महत्त्वाचं आहे. एकतर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला हे मान्यच केलं की एखादा विषय थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो मुलांना आणि त्यामुळे ते गृहीत धरून त्यावर मार्ग काढायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. फारच अभिनव संकल्पना आहे ही.
खूपच छान सर. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माझी खात्री आहे त्याच आत्मविश्वासाने तुमचे विद्यार्थी तुमच्या क्लासमधून आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत बाहेर पडत असतील. येणाऱ्या अनेक पिढ्या अशाच तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार व्हाव्यात या शुभेच्छा देते. मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सर.